मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे। या आधीची सुनावणी केज कोर्टामध्ये झाली होती आणि त्यानंतर हा खटला आता बीड कोर्टात वर्ग केल्यावरची ही पहिली सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा कोर्टात हजर असतील। सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह 7ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित केलं जाईल। कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, आज बीड कोर्टातली पहिली सुनावणी पार पडणार आहे। उज्ज्वल निकम या सुनावणीमध्ये उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चितच अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज बीडच्या कोर्टामध्ये होते, कारण संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केलेली होती आणि कशी ते व्हिडिओ फोटोज व्हायरल झाल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं होतं। या सगळ्या प्रकरणाचं चार्जशीट दाखल झालं, त्यानंतर त्या प्रकरणाची पहिली खरी तर सुनावणी केज कोर्टामध्ये झाली। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी बीड कोर्टामध्ये हलवण्यात यावी, तिथे करण्यात यावी अशा प्रकारची विनंती अर्ज करण्यात आलेला होता एसआयटीकडनं। आज बीडमध्ये या ठिकाणी पहिली सुनावणी होतीये। या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे पहिल्यांदाच या ठिकाणी या सुनावणीला हजर राहणार आहेत। मात्र असं असलं तरी आरोपींची प्रत्यक्ष या ठिकाणी सुनावणीसाठी हजेरी न लावता त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच या ठिकाणी हजर केलं जाईल आणि त्यामुळे आज जे गत सुनावणीमध्ये अपेक्षित होतं ते म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचे जबाब बंद लिफाफ्यामध्ये आरोपीचे वकील आणि कोर्टाला दिले जातात, ते दिले जातात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्या जबाबात नेमकं काय हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज ही पहिली सुनावणी बीड कोर्टामध्ये होते आणि साधारणपणे 11च्या दरम्यान ही सुनावणी होईल। प्रज्ञा, कृष्णा, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।